नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सो लास्ट टाइम आपण श्लोक क्रमांक 41 पर्यंत गेलो होतो. गेल्या वेळेस काही महत्वाचे मुद्दे कोणाला आठवतात? भरपूर वेळ झाला. एक बाणाचं आपण एक स्लाइड ठेवली होती, त्याला टोक होतं आणि मग आपण विचार केला होता त्याच्यावर की हे बाणाला जो टोक असतो त्याचे काय हेतू असेल, का असं बाणाला टोक असतं. सो वन इज टू पियर्स द टार्गेट, बट ऑल्सो the pointed it cuts through air also. So then we discussed aerodynamics की ते बाणाचं जे टोक आहे ते केवळ लक्ष्य भेदायला उपयोगी नाही पडत, तर लक्ष्य साध्य करण्यासाठी पण मदतीचं आहे. जर तो बाण बोथट असेल तर तो तेवढा लांब जाणारच नाही. सो जाणं पण महत्वाचं आहे, प्रवास करणं पण महत्वाचं आहे आणि नंतर लक्ष्य भेदणं हे दोन्ही महत्वाचं आहे. सो दिस इज समथिंग दॅट वी डिस्कस लास्ट टाइम. एक होतं नेहा विक्रम नाशोस्ते. श्रीकृष्ण म्हणतात की या मार्गावर जी काही प्रगती करू ती कधी नाश पण होत नाही आणि ती कधी कमीही होत नाही, ऱ्हासही होत नाही त्याचा. आणि 41व्या श्लोकामध्ये व्यवसायात्मिका बुद्धीर एकेह कुरु नंदन बहुशाखा यादंतश्च बोधयो अव्यवसायिना, की या मार्गावर जे व्यक्ती असतात ते एकनिष्ठ असतात. आणि एक महत्वाचा मुद्दा जो आपण चर्चा केला होता की एक निष्ठ सांगितलंय, एक क्रिया नाही सांगितलंय. कारण जेव्हा आपण एकनिष्ठतेबद्दल ऐकतो मनामध्ये एक प्रश्न येतो की मी माझ्या जीवनामध्ये मग भरपूर करतोय. आजच्या जगामध्ये मल्टीटास्किंगला खूप महत्व आहे आणि ऑल ऑफ अस डू मल्टीटास्किंग. सकाळी आपला रोल वेगळा असतो, दुपारी आपला रोल वेगळा असतो, संध्याकाळी रोल वेगळा असतो. तर हे तर बाह्य रोल्स झाले. एक दुसरे आंतरिक पण वी आर गोइंग थ्रू लॉट ऑफ चेंजेस. सो एकनिष्ठता इज इट ए बुकिश थिंग? हे फक्त कादंबऱ्यांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये वाचणारी ही गोष्ट आहे का की एकनिष्ठता असावी? पण माझ्या आईकडे बघितलं, आई पण एकनिष्ठ नाहीये. शी इज डुईंग सो मेनी थिंग्स. आज कोणाकडे तरी प्रसादाला गेलो होतो. सो देन दे मेड 5 सब्जीज, 5 भाज्या बनवल्या होत्या. सो देन 10:30 in the morning, when did you start cooking? So she said 4 गॅसचा बर्नर होता. शी सेड मी 4 भाज्या एकत्र केल्या. मग म्हटलं 4 भाज्या अशा वेगवेगळ्या होत्या, त्याचा स्वाद पण वेगवेगळा होता. हाऊ डिड यू डू इट? मी सेड नो, माझा फोकस होता की ही थोडीशी गोडसर होती, लाल भोपळा असतो, लाल भोपळ्याची भाजी थोडीशी गोडसर असते, दुसरी एक तिखट होती. म्हटलं असं कसं काय केलं? म्हणजे नाही, मला ती सवय आहे, इथे काय मसाला टाकायचा, इथे काय टाकायचं ते बरोबर लक्षात होतं. दॅट इज मल्टीटास्क रे. सो गृहिणी पण मल्टीटास्किंग करते आणि कंपनीतला बॉस मल्टीटास्किंग करतो का? आणि इथे जे बसलेले आहेत मागे आयोजक ते मल्टीटास्किंग करतायत का? त्यांचं दरवाजाकडे लक्ष पण आहे आणि कोण आलंय त्याचं प्रेझेंटी पण करतायत. मग मधूनच ना तो प्रसाद मागवलाय त्याला पण फोन करणार की प्रसाद निघाला की नाही, आणि मधून माझं लेक्चर पण ऐकतात आणि नंतर मला फीडबॅक पण देतात. त्याच्यामुळे वी आर ऑल्सो डुईंग मल्टीटास्किंग. सो ऑल ऑफ अस आर डुईंग मल्टीटास्किंग, राईट? मग एकनिष्ठता जे आपण बोलतो ती फक्त एक कन्सेप्ट आहे की ऍक्च्युली आकलन करण्याजोगी एक परिस्थिती आहे. सो मग हा एक आपण चर्चा केली होती. पण तुमच्या चेहऱ्यावर जो एक प्रश्नचिन्ह आहे त्याच्या मला लक्षात आलं की सो एकनिष्ठता इज उद्देशासाठी. की मग आईचं एकनिष्ठता काय आहे की घरची सगळी परिस्थिती चांगली राहावी, मुलांना चांगलं खायला मिळावं, मग त्यासाठी जे काही गरजेचं ते करते ती. सो काल आम्ही एका चर्चेमध्ये बोलत होतो,
एक मीटिंग होती आणि काहीतरी आम्ही चर्चा करत होतो. मग त्याच्यामध्ये शेवटी मी एक दुसरे होते त्यांना नंतर आज सकाळी फोन केला. मग त्यांना म्हटलं की कालची मीटिंग आपली कशी झाली, छान झाली का? तर ते म्हणतात हो छान झाली, सगळ्यांची वेगवेगळी मतं होती, पण एका बोटीवर आणणं महत्वाचं होतं. मग मी त्याला म्हणालो एका बोटीवर आणलं खरं आपण, पण बोटीवर आल्यानंतर पण लोक वेगवेगळ्या दिशेने चालतायत. सो ऍटलिस्ट ऑल ऑफ अस विल हॅव अवर ओन व्ह्यूज. आपल्या प्रत्येकाचे वेगवेगळे मतं असणार, पण काही जर साध्य करायचं असेल, जसं ते म्हणाले एका बोटीवर येणं महत्वाचं आहे. आणि मग ती बोटीची दिशा जी आहे ती चौघा पासांची दिशा असेल, पण त्या बोटीवर स्थित राहून हे चारी लोक असं नाही की त्या बोटीवर फक्त समोरच बघणार आहेत. कोणतरी इंजिन रूम मध्ये जातो, कोणीतरी काही नॅव्हिगेशन करतो, कोणी वाऱ्याकडे बघतो, कोणी ढगांकडे बघतो, कोणी कम्युनिकेशन करतो. सो क्रिया सगळ्यांच्या वेगवेगळ्या आहेत, पण दिशा एकच आहे. सो एकनिष्ठतेवर जेव्हा पण आपण चर्चा करू गीतेमध्ये, तुम्ही सगळी लक्षात ठेवा की एक क्रिया नाही व्हायचंय. तुम्ही जे कराल तेच मला करायचंय, मला जे करायचंय तुम्हाला करायचं, ती अजिबात नाही. एक निष्ठता ही आंतरिक आहे. इट इज मोर टू डू विथ द पर्पज ऑफ लाईफ. सो म्हणून भक्त आहेत, भक्त म्हणजे श्रीकृष्णांचे भगवद्गीतेचे जे विद्यार्थी आहेत प्रामाणिक, ते अनेक क्रिया करतात, ते अनेक गोष्टी करतात. त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या परिस्थिती येतात. मग एकनिष्ठता कुठे आहे? एकनिष्ठता त्यांची ही आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये ध्येय त्यांनी सोडलं नाही. प्रत्येक परिस्थितीमध्ये विचार करताय की या परिस्थितीमध्ये मी श्रीकृष्णांच्या शिकवणीला अनुसरून कसं जगू, विषम परिस्थितीमध्ये मी श्रीकृष्णांच्या शिकवणीला अनुसरून कसं जगू, आणि आनंदाच्या परिस्थितीमध्ये मी श्रीकृष्णांच्या शिकवणीला अनुसरून मी कसं. ती एकनिष्ठता आपल्याला गाठायची. मग तिथून आपण 41 वा संपून आता श्लोक क्रमांक 42 उजळणी करूया का थोडीशी? ओके, मी इथे स्क्रीनवर जाताना किती होती. ओके, हे सो निष्काम कर्मयोग जीवनातील उतार चढाव यामध्ये सुस्थिरता देते. सो एक मागच्या वेळेस आपले फोटो होता, एक हायवे होता, जी आपली अपेक्षा आहे जीवनाचा रस्ता असा एकदम स्मूथ बॉम्बे पुणे एक्सप्रेसवे सारखा पाहिजे. आणि ऍक्च्युअली जीवनाची परिस्थिती कशी असते? ओके, मी एक उदाहरण देतो. वाशी टू पनवेल जो हायवे आहे त्याच्यामध्ये जसे खड्डे आहेत, रियालिटी ती आहे, कमीच असे रस्ते असतात स्मूथ. मग जीवनाबद्दलची आपली अपेक्षा आणि वास्तविक जीवन ठीक आहे. बुद्धियोग गरजेचं आहे. तर बुद्धियोगासाठी एक स्लाइड होती, आठवत आहे? एक मगर होती आणि मगर ही पाण्याखाली होती आणि एक बेडकाला ती मगर दिसली नाही, तर बेडकाने उडी मारली. हा, पण मगरनी मग इज टू एन्थुसियास्टिक, सो देन ही बिकम्स द फर्स्ट फूड. सो बुद्धी वापरायला, लुक बिफोर यू लीप, विचारपूर्वक आपण जीवन जगायला पाहिजे. मग सर्वात सुरक्षित बँकेबद्दल आपण चर्चा केली होती की श्रीकृष्णांसाठी आपण जे काही करू तर कधी त्याचा ऱ्हास होत नाही, कधी कमी होत नाही, कधी त्याचा तोटा होत नाही. सो दॅट इज मोस्ट सुरक्षित बँक इज कृष्णा बँक. आणि आपले प्रयत्न यांचे बाण अगदी टोकदार असतील. मग त्याचं ते आपण दोन गोष्टी बघितल्या, एक तर प्रवास करायला आणि ओके 2.42 आणि 43. जर कोणाकडे पुस्तक नसेल तर यू कॅन टेक फ्रॉम बिहाइंड इफ यू वॉन्ट टू चॅन्ट विथ मी. यामिमां पुष्पितां वाचम् प्रवदन्ति अविपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्ति इति वादिनः कामात्मना स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदा क्रिया विशेष बहुला भोगैश्वर्य गतिं प्रति. स्वतः भाषांतर. अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात. सो जे वेद वाचत नाहीत, ज्यांना वेदांचा मार्ग आवडत नाहीत, ते अल्पज्ञ, ते अल्पज्ञानी. आणि जे वेद वाचतात, जे वेदांमध्ये विश्वास ठेवतात, ते अल्पज्ञानी की बहुज्ञानी? तुम्हाला सर्वांना प्रश्न. म्हणजे नास्तिक आहेत, वेद त्यांच्या समोर ठेवतो, म्हणजे मला वेदांशी काही घेणं नाही, गीतेशी काही घेणं देणं नाही, मला हे सगळं काही नको आहे, तर आपण म्हणू की ते अल्पज्ञानी दिसत आहेत. आणि ज्यांना वेदांवर विश्वास आहे, गीतेवर विश्वास आहे, ते अल्पज्ञानी आहेत की नाही आहेत, की चांगले आहेत? पण आता श्रीकृष्ण म्हणतात अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात. आता बघूया काय म्हणतात श्रीकृष्ण.
कारण त्यात स्वर्गामध्ये उन्नत होण्याकरिता निरनिराळी सकाम कर्मे, त्यांपासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्वपूर्ण असे काहीच नाही. सो वेदांमध्ये विश्वास असणाऱ्या लोकांना अल्पज्ञ नाही म्हटलंय. श्रीकृष्ण म्हणतायत ही धारणा ठेवणं की वेदांमध्ये जे काही ज्ञान दिलंय ते केवळ एका गोष्टीसाठी दिलंय, मी या जगामध्ये कशा प्रकारे पापमुक्त भोग करू. साधारणपणे माझ्या डोळ्यांसमोर जो काही भोग होतोय, जो काही आनंद लोक लुटायचा प्रयत्न करतायत, पापयुक्त आहे. नशा करतायत, मांसाहार करतायत, कुठे कुठे आपण जीव हिंसा करतोय तर पाप आहे. पण वेदांमध्ये काय मार्ग दिला माहितीये का? असं श्रीकृष्ण म्हणतात, लोक म्हणतायत की सात्विक भोग कसा करायचा. म्हणजे शेवटी भोगवृत्ती ही जाणार नाही. शेवटी प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक व्यक्तीचा वापर मी माझ्या सुखासाठी आणि माझ्या कल्याणासाठी, माझ्या आनंदासाठीच करायचं आहे. हे जीवनाचं उद्दिष्ट फिक्स आहे. फक्त काही लोक काय करतायत, हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी इतरांना हिंसा करतायत, नशा करतायत आणि नशा करून विचित्र वागतायत, समाज व्यवस्था खराब होते. मी तुम्हाला सांगतो, वेदांमध्ये हा बघा, हा कसा एक भाग दिलाय, या भागामध्ये काय दिलंय, अमुक करावं तमुक करावं. त्यांनी काय होतंय, कोणाला त्रास न देता, सामाजिक व्यवस्था न बिघडता मी भोग करणार. सो यामध्ये श्रीकृष्ण म्हणतायत की वेदांचा वापर हा आपल्या चेतनेच्या शुद्धीकरणासाठी न करता, तीच दूषित चेतना की प्रत्येक परिस्थितीमध्ये मी मोठा कसा हो, प्रत्येक गोष्टीमध्ये मी कसा शहाणा स्वतःला दाखव, पण अशा मार्गाने की माझ्याकडे ते त्याला पुरवणी करायला माझ्याकडे संस्कृत श्लोक असतील. आता माझे जे साधारण मित्र आहेत, ज्यांना स्वतःच्याच इच्छेप्रमाणे सगळं काही करायचं आहे, त्यांना मी जेव्हा विचारतो असं का करतो, त्यांच्याकडे संस्कृत श्लोक नाही आहेत त्याची पूर्ती देण्यासाठी. पण मी किती हुशार आहे बघा, मी वेद वाचले, मी हे केलंय, मी ते केलंय, आणि त्याच्यातून आता मी निरनिराळ्या गोष्टी शोधून काढले. बघ हा माणूस पण कसा आहे बघा, रामायणामध्ये ही गोष्ट सांगितली आहे बघा. तर रामायणामध्ये हा जो माणूस आहे, हा पण शेवटी स्वतःसाठी सगळं करत होता की नाही, स्वार्थी होता की नाही. महाभारतामध्ये पण बघा ही गोष्ट सांगितली, त्यामध्ये पण तो माणूस स्वतःसाठी करत होता की नाही. म्हणजे स्वतःसाठी स्वार्थ करणे हे वेदांमध्ये पण लिहिलंय. होय, मग आता लक्षात आलं की वेदांचं महत्व काय. वेदांचं महत्व हे आहे की संस्कृत भाषेतले श्लोक वापरून शेवटी तोच स्वार्थ करायचा, दुसऱ्यांच्या बळावर, दुसऱ्यांचा छळ करून स्वतःचं जीवन चांगलं करायचं. मग धार्मिक लोकांमध्ये आणि अधार्मिक लोकांमध्ये फरक काय. अधार्मिक लोक संस्कृत भाषेतील श्लोक किंवा महाभारतातील आणि रामायणातल्या गोष्टींचा वापर न करता भोग करतायत, दुसऱ्यांचा छळ करतायत. आणि धार्मिक लोक रामायणातल्या गोष्टी वापरून, महाभारतातल्या गोष्टी वापरून, संस्कृत श्लोक वापरून, चांगले सुसंस्कृत कपडे घालून, पण भोग इच्छा तीच करतायत. नाही. सो सात्विक म्हणजे त्याचं जे पॅकेजिंग आहे, पॅकेजिंग सात्विक आहे. प्रोडक्ट तो तोच आहे, गलिच्छ आहे, दुर्गंध येतो, बरोबर. पण द पॅकेजिंग इज डन इन सच अ वे इट लुक्स व्हेरी गुड. आय वॉज जस्ट कमिंग हिअर, जे मी टॅक्सीने येतो ना, मी इथे 2-3 दुकान आहे, तर नावं नाही घेणार नाही मी, पण बेसिकली दे आर सेलिंग समथिंग इन लिक्विड फॉर्म. सो सुंदर असं त्याचं गेटअप त्या दुकानाचं खरंच ऍक्च्युली सुंदर आहे, द वे दे डिझाईन देअर इंटिरियर्स. पण पूजा भंडार वगैरे असतो ना, उदबत्ती, चंदनाचा तो हार असतो वगैरे, तशी दुकान असतात ना, ते नेव्हर अट्रॅक्टिव्ह. सो आय डोंट नो वाय. नाही तर ते दुकान असं आपल्याला वाटतं की अरे हे काय असं आकर्षित नाहीये दुकान, आणि हे मस्त छान आहे, नाही. सो पॅकेजिंग, द मोर तुम्हाला जर चुकीचा प्रोडक्ट विकायचं असेल, मोर यू आर डिपेंडेंट ऑन इंटेलिजंट पॅकेजिंग अँड इंटेलिजंट ऍडव्हर्टायझिंग. सो मर्सिडीज बेन्सचा जो शोरूम आहे, कॅन इट बी ऑर्डिनरी? यु नो वाय? बिकॉज मर्सिडीज बेन्स शिवाय पण प्रवास करता येतो. मग जी गोष्ट गरजेची नाहीये, ती गोष्ट जर विकायची असेल, तो यू नीड हेवी ड्युटी ऍडव्हर्टायझिंग. पण तांदळासाठी मी कधी ऍडव्हर्टाइजमेंट बघितलं कधी? किंवा गव्हासाठी गहू मिळत आहे तिथे, तांदूळ मिळत आहे, डाळ मिळत आहे, त्यासाठी डिड यू सी एनी बिलबोर्ड्स एनीवेअर?
सो व्हॉट आर द टिपिकल बिल बोर्ड्स हिअर? शिवाजी पार्क एरियामध्ये मोठे मोठे कुठल्या गोष्टीचे असतात? चपलांचे असतात ते. सो दिस आर बेसिक नेसेसिटीज. सो बेसिक नेसेसिटीज ज्या गरजा आहेत, यू डोंट नीड टू ऍडव्हर्टाईज. ओके, सो कमिंग बॅक टू दॅट पॉइंट, बेसिकली पॅकेजिंग चांगलं. तर श्रीकृष्ण म्हणतायत जे लोक हे मानतायत की वेदांचा वापर केवळ सात्विक भोगवृत्तीसाठी आहे, ते अल्पज्ञ आहेत. म्हणून श्रीकृष्णांनी अल्पज्ञ शब्द वापरला. आतापर्यंत समजा मी कोणाची पूजा करत होतो आणि त्या पूजेमध्ये एकच भावना होती, आय कम्प्लीट दिस, आणि त्या पूजेमध्ये एकच भावना होती की मला काय मिळणार, मग मी हे एक नारळ फोडणार, मला हे पाहिजे. मग कधी कधी भगवद्गीता वाचल्यानंतर श्रीकृष्णांशी पण आपण तेच नातं ठेवतो की मी पूजा का अर्पण करतोय, मला याच्यातून काहीतरी पाहिजे. आणि ज्या दिवशी मला परतफेड मिळणार नाही त्या दिवशी मी बँक बदलतो. ज्या दिवशी मला डिस्काउंट मिळत नाही, शेजारचा कोणतरी असतो ना दुकानदार, मी बोलते हा बोला ना मॅडम, तर नाव पण नाही सांगायला का त्याला, पण तो आवाजून ओळखतो. किती छान भावना वाटते ती, हा दुकानदार, अच्छा तुम्ही बोलताय का, तुमच्या घरी पाठवून देतो नक्की, अगदी 12च्या आधी पाठवून देतो, तुमचा स्वयंपाक थांबणार नाही. आणि जर त्यांनी एक दिवशी आपल्या गरजेप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे सामान नाही पोहोचवलं, मग त्या दिवशी आता हा माझ्या कामाचा नियम बदलणार. बरोबर? तीच भावना जर आपण परमेश्वरासोबत केली की जेव्हापर्यंत हे परमेश्वर माझी इच्छा पूर्ती करतील तेव्हा ते चांगले परमेश्वर, आणि जेव्हा माझी इच्छा पूर्ती करणार नाही किंवा मला माझं बोलणं ऐकून न घेता त्यांचं बोलणं ऐकवतात, होय हे असे परमेश्वर काय कामाचे? आमचे परमेश्वर कसे पाहिजेत? आम्ही सांगणार आणि ते करणार. आणि श्रीकृष्णाचं म्हणणं उलट आहे. श्रीकृष्ण म्हणतो की मी सांगणार आणि तुम्ही करणार, तर तिथे थोडासा मग त्रास होतो. म्हणून जरी श्रीकृष्ण अगदी ठळकपणे गीतेमध्ये श्री भगवान उवाच, प्रत्येक ठिकाणी आपण याच्यावर गीता कोर्समध्ये चर्चा केली आहे. गणेश पूजा करताना काये नावाच्या मनसेंद्रिय करोति यत् सकलम परस्मै नारायण आहे ते समर्पण, हरे राम 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 हरे. सो गणेशाच्या पूजामध्ये रामचंद्रांचं नाव आहे, श्रीकृष्णांचं नाव आहे, अच्युतम केशवम राम नारायणम, विष्णूंचं नाव आहे. एवढं सगळं माहिती असूनही सगळेजण श्रीकृष्णांची किंवा विष्णूची पूजा का नाही करत? कारण विष्णू किंवा कृष्ण हे इच्छा पूर्तीसाठी खूप म्हणजे खूप ते मागे आहे. कारण ते आधी बघतात. फॉर एक्झाम्पल, लहान मुलांनी आपल्या वडिलांना संध्याकाळी आल्यावर एक चॉकलेट मागितलं, पहिल्या दिवशी देतील, दुसऱ्या दिवशी पप्पा तुम्ही खूप चांगले पप्पा आहात. का रे बेटा? कारण तुम्ही चॉकलेट आणून देता. ओके. दुसऱ्या दिवशी पप्पा आज पण आणणार शिवराज. 3-4 दिवस झाले आणि थोडे थोडं बघितलं की हा चॉकलेट खाऊन काही ब्रश वगैरे करत नाही, दात किडत. 5व्या दिवशी जर त्यांनी मागितलं, पप्पा अजिबात आणून देणार नाही. मग त्या दिवशी म्हणते पप्पा तुम्ही खराब पप्पा आहात. तू खराब म्हण की चांगलं म्हण, तुझ्या दातांची काळजी तुला नाही आहे पण मला आहे. सो आपली काळजी ज्या व्यक्तीला आहे, अनेक वेळा तुम्ही जर या गोष्टीवर मनन केलं तर तो आपली इच्छापूर्ती आपल्या हिताचं असेल तेव्हा करेल. पण जेव्हा आपली इच्छापूर्ती ही आपल्या हिताच्या विरुद्ध असेल तेव्हा ते आपली इच्छापूर्ती नाही करणार. सो प्रेम म्हणजे नेहमी गरजा पुरवणं प्रेम नाही आहे. कधी धाक दाखवणं पण प्रेम आहे, कधी कधी कान पिळणं पण प्रेम आहे. तर विष्णू श्रीकृष्ण हे आपले वडील असल्या कारणाने तशा प्रकारचं प्रेम करतं की माझ्या या भक्तासाठी हितकारक काय. इच्छापूर्ती करणे हा त्या जॉब प्रोफाईल मध्ये येत नाही, पण नेहमी कल्याण करणं, नेहमी भलं करणं हे येतं. सो इथे श्रीकृष्णांचं हे म्हणणं आहे की वेदांमध्ये भरपूर ज्ञान दिलेलं आहे, पण अल्पज्ञ लोक, आय फिनिश दिस, अल्पज्ञ लोक वेदांचा वापर हा हे जाणून घेण्यासाठी नाही करत की मी कोण आहे, परमेश्वर कोण आहे, परमेश्वराशी माझं नातं काय आहे. सिलेक्टिव्ह रीडिंग करतात. मग ज्या गोष्टींमध्ये माझा स्वार्थ याला जस्टिफाय करता येतं ती स्टोरी खूप आवडते. आणि असे बरेच लोक आहेत ना की जसं समजा रामायणामध्ये आता ही गोष्ट वापरतात लोक की सीता देवींनी रामचंद्रांना सांगितलं मला तो हरिण पाहिजे, बरोबर. आता त्या भागात रामायणामध्ये असं कुठेही नाही उल्लेख आहे की त्यांना भोजन करण्यासाठी. त्यांनी काय म्हटलं होतं
जेव्हा वनामध्ये सीतादेवी फिरायच्या तेव्हा त्यांना असं कुठलं सुंदर फूल दिसलं. तुमच्यातून कोणी गार्डनिंग वगैरे करतं? ते एक सीता वेणी म्हणून एक झाड असतं, माहितीये कोणाला? सो आय पुट ऑन ग्रुप. आय मीन गार्डनिंग वगैरे मी करत असो म्हणून मला माहितीये. तर असं यू शेपचं आहे आणि पिवळं असं त्याला असं फूल असतं आणि समोरचं लालसर असतं. 1 2 1 2 1 2 असं व्ही शेपचं ना, असं लांब असतं एवढं. बघितलं कधी आठवण? तर त्याला सीतावेणी म्हणतात. डू यू नो दिस? सीतावेणी का म्हणतात? तर सीतादेवी जंगलात आहेत 14 वर्ष. तर तेव्हा गजरा कसा लावणार? तर ही जी मोगऱ्याची आणि चांगली जी फुलं असतात ती थोडी जंगलात मिळतात, ती अशा बागेत मिळतात. तर जंगलामध्ये काय मिळत आहे? तर जंगलामध्ये ती अशी ते जंगली फुल मिळायचं. तर ती अशी एवढी लांब फुलांची अशी ती शृंखला असते. तर ती पूर्ण शृंखला घेऊन वेणीला सीता लावायची, म्हणून त्या फुलांना सीता वेणी म्हणतात. तुम्ही फोटो टाकेल होता ग्रुपवर. सो हे का सांगतोय की म्हणजे तिथे सुंदर फुल दिसलं तर सीता म्हणतात की हे फुल मला पाहिजे. तसं त्यांच्या मनात आहे की आपण जेव्हा 14 वर्षानंतर अयोध्येत जाऊ तेव्हा आपल्या बागेमध्ये हे मृग घेऊन जाऊ, हे हरिण घेऊन जाऊ. सुवर्ण मृग आहे, सुवर्ण हरिण आहे. पण आज जेव्हा आपण म्हणतो की अरे मांसाहार नाही करायला पाहिजे, मग हे बघा, 1 मिनिट, तुम्हाला मांसाहारची काय प्रॉब्लेम आहे? कारण बघा रामायणामध्ये सीतादेवी म्हणतात मला मृग पाहिजे. अरे मृग, आज आपल्याकडे ती कन्सेप्टच नाहीये की एक बाग असावी, त्या बागेमध्ये हरिण असावा, पोपट असावा, एक मोर असावा. आज 4 पायांच्या प्राण्याला बघून केवळ एकच इच्छा आहे, 4 पाय किंवा सरपटणार असेल तरी. आता मग त्याला मग अंत नाहीये. मग खेकडा, साप आणि मग बरंच काही काही आहे, बरोबर? तर मग आता जेव्हा सीतादेवी एका मृगाला मागतायत रामचंद्रांना, तर त्याच्यातून एकच भावना आहे, हे म्हणजे खाण्यासाठी असणार. आणि मग त्या एका गोष्टीचा आधार घेऊन हे सांगणं की रामायणामध्ये पण मग मांसाहारावर उल्लेख आहे, हे कितपत योग्य आहे? कारण सीतादेवीने असं नाही. सो हे का सांगितलं की एकदा आपला चष्मा भोगवृत्तीचा असला की मला खायचंय, मला हे करायचं, मला ते करायचं, मग रामायणामध्ये पण आपल्याला तेच दिसतं. मग रामायणामध्ये सीतादेवींचं रामचंद्रांप्रती जी समर्पणाची भावना आहे ती नाही दिसली. वनवास कोणाला झाला? रामांना. लक्ष्मणाला झाला का? सीतादेवींना झाला का? पण वनवासामध्ये 3 जण कशाला गेले मग? कारण जेव्हा वर मागितलं कैकेयीने, तो रामचंद्रांसाठी मागितलं होतं, बरोबर? मग त्याच्यानंतर तो प्रसंग आहे रामायण, वाल्मिकी रामायण जर वाचलं तर रामचंद्र सीतादेवीला जाऊन सांगतात आता मला जावं लागेल. वडिलांची इच्छा सावत्राईंनी सांगितली, वडील स्वतः बोलले पण नाही, बोलू शकले नाही, तर ते कठोर शब्द कैकेयीच बोलली, तुझ्या वडिलांची ही इच्छा आहे, तर आता मी चाललो. मग सीतादेवी म्हणतात मी अर्धांगिनी आहे तर मी पण येणार. आता रामचंद्र विचार करतात ही महलात राहिलेली आहे, हिला मी कुठे घेऊन जाऊ? तर म्हणाले की नाही घेऊन जाऊ शकत. म्हणले की नाही पण माझं कर्तव्य आहे, नाही घेऊन जाऊ शकत. मग मी एकटी काय करू? मी नाही घेऊन जाऊ शकत. तो प्रत्येक गोष्टीला रामचंद्र म्हणतात मी नाही घेऊन जाऊ शकत. आता सीतादेवी म्हणतात की मी न गेल्याशिवाय राहू शकत नाही, आणि हे म्हणतात की मी तुला घेऊन जाऊ शकत नाही. आता या द्वंद्वाला कसं सोडवायचं? सीतादेवी वाल्मिकी रामायणामध्ये रामचंद्र म्हणतात माझ्या वडिलांनी चूक केली, एका पुरुष मूर्ती शब्द वापरतात की माझे जे पती आहेत ते पुरुष फक्त दिसायला पुरुष आहेत. बेसिकली शी स्पीक्स व्हेरी स्ट्रॉंग वर्ड्स. तुमच्यात दम नाहीये मला घेऊन जायचा, तुम्ही सुरक्षा नाही करू शकत माझी, म्हणून तुम्ही नाही घेऊन जाते. हे काय आहे आता नवीन? पण इफ यू मिसअंडरस्टँड दिस, हाऊ कॅन सीता, सती आहेत ना, सती महिलांमध्ये सीतादेवींचं नाव येतं. मग एक सती महिला आपल्या पतींच्या पुरुष शक्तीवर कधी बोलते का? ते का बोललंय? कारण त्यांनी बरेच विनवणी केल्या, एकही विनवणी चालली नाही, आणि जाणं गरजेचं आहे यांच्यासोबत. मग आता काय करायचं? मग कधी कधी कठोर बोलून काम करावून घ्यावं लागतं. तो त्या कठोर शब्दांमध्ये बाण म्हणतात ते. तर त्यांनी कठोर शब्दांचा बाण म्हणलं, पण कशासाठी? 14 वर्ष मी यांच्यासोबत नाही गेली तर माझा पतिव्रता धर्म जो आहे तो मी कसं पालन करू? मग त्यामध्ये पण प्रेम आहे, बरोबर? पण आता तो जर एक श्लोक बाहेर काढला आणि तो कठोर शब्द आहे, तो ऍक्च्युली बेसिकली म्हणतात की नपुंसक आहात तुम्ही. त्याच्यासाठी मग जेव्हा पंचवटीला रामचंद्र गेले आणि खर आणि दूषण, पहिला जो आक्रमण झालं पंचवटीला अगस्त्य ऋषींनी, खर दूषण आणि 14,000 राक्षसांनी आक्रमण केलं, तेव्हा रामचंद्र काय म्हणाले? सीता आणि लक्ष्मण तुम्ही थोडं मागे जा, त्या झाडामागे जातो,
मी एकटा लढणार. तर तेव्हा रामचंद्र एकटा का लढले माहिती आहे? त्यांना ते लक्षात होतं हे याच्या आधी हिने माझ्यावर, तर त्यांच्या देखत त्यांच्या डोळ्यांसमोर 14,000 राक्षसांना पाऊण तासात रामचंद्रांनी एकटं मारलं. ते फीडबॅक होता तो, परत कधी बोलू नको. पण त्यांनी काय बोलले? कारण त्यांना यांच्यासोबत यायचं होतं. सो जस्ट सी की वेन वी डोंट अंडरस्टँड द स्पिरिट, भावना जेव्हा आपल्याला कळत नाही, आपले दगड घेऊन फिरतोय आपण, एकमेकांशी पण तसंच बोलतो, तर मग राम आणि सीतांच्या नात्यांमध्ये पण आपल्या डोळ्यांना काय दिसतं? सीता पण कठोर बोलत होती, म्हणजे आता पुढे काय? देअरफोर आणि मग रामांनी काहीतरी एकदा, रामचंद्र कधी करत नाही तसं. सो पॉइंट इज, मला जे पाहिजे ते मी रामायणात शोधणार, मला जे पाहिजे ते. तर श्रीकृष्ण म्हणतात असे लोक जे वेद, रामायण, महाभारत यासाठी वाचतात की याच्यामध्ये माझा फायदा, माझे मुद्दे मी कसे प्रूव्ह करून घेऊ, हे अल्पज्ञ आहेत. सो वेदांचा एकच उद्देश मग काय? परमेश्वरासोबत देवाणघेवाण. मी हा जो पीपीटी आहे त्याला मी आज ग्रुपवर पण टाकेन, सो ऑल ऑफ यू कॅन वॉच. पण बेसिकली व्यापार बुद्धी. ज्या दिवशी घरातला मुलगा आपल्या जन्मदात्या वडिलांशी व्यापार बुद्धी करतो, त्या दिवशी काय परिस्थिती होईल? तुम्ही गृहस्थ आहात म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो, देन यू कॅन अंडरस्टँड दिस बेटर. व्यापार बुद्धी, पप्पा मी पहिला रँक आणू का? हो नक्की आणायचं, तुला पहिला क्रमांक पटवायचा. मला काय मिळणार? काय मिळणार? शाबासकी मिळणार, आपण फिरायला जाऊ, तुला महाबळेश्वरला जायचं होतं, 3 दिवस जाऊन येऊ. नाही, मला एक नवीन लॅपटॉप पाहिजे आणि तो 2 लाखाचा एक थोडा गेमिंग लॅपटॉप असतो तो पाहिजे. थोडस तरी त्याच्यामध्ये विरजण लागलं ना त्या नात्याला. प्रेमाने करायचं असतं हे सगळं. हे असं लिखित स्वरूपामध्ये मग हे मिळणार का, मग ते मिळणार का? म्हणून प्रेमाच्या नात्यांमध्ये जेव्हा व्यापारी बुद्धी येते तेव्हा ते नातं म्हणून नातं नाही करत. तर श्रीकृष्ण म्हणतात त्याच प्रकारे परमेश्वराशी जे आपलं नातं आहे ते नेहमी आपण देवाणघेवाणाच्या पलीकडे ठेवावं, नेहमी प्रेमावर ठेवावं. का? या व्यक्तीने न मागता भरपूर काही दिलंय, जाणीव पण नव्हती की देणारा कोणी आहे तेव्हा पण दिलंय. जेवण मागायच्या आधी ताटामध्ये पूर्ण सगळं काही ऑल कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन सगळं काही दिलेलं आहे. जो व्यक्ती न मागता इतकं देतोय त्याला मागून एका अर्थाने सांगू आपण आपलं नुकसान करतो. कारण देणाऱ्याची बुद्धी जास्ती आहे की मागणाऱ्याची बुद्धी जास्ती आहे? मग देणाऱ्याची बुद्धी जेव्हा जास्ती असते तेव्हा मागणाऱ्याची बुद्धी कशाला वापरावी आपण? तर एकदा लहान मुलगा एका दुकानात गेला. आता ही सगळी दुकानं राहिली नाहीये, ही माझ्या काळची दुकान आहे. तर तिथे अशा ना काचेच्या बरडीमध्ये छोटे छोटे चॉकलेट्स ठेवले होते. तर त्यांनी असा हात पुढे गेला. तर मग व्यापाऱ्याने, तिथे जो दुकानदार होता त्याने थोडेसे चॉकलेट काढले आणि दिले त्याला. दुसऱ्या दिवशी एका मित्राला घेऊन आला, त्याला पण सांगितलं तू पण हात असा कर. तो म्हणतो हात का करायचा? सांगायचा मला हे पाहिजे, ही बघा ही बरडी, याच्यातलं हे चॉकलेट, वेगवेगळ्या व्हेरायटीज होते. पण ठीक आहे तू 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 तसं करतो. तर तो गेला, 1 2 3 लाल कलरची त्याला जरा छान वाटली बरणी, असं केलं त्याने. तर हे पाहिजे, ठीक आहे. मग त्याने त्याची बरणी उघडली आणि ठेवली. मग तुला पाहिजे तर घे. तर त्याने असा हात टाकला त्या मुलाने, लहान मुलाने. त्याचा हात किती मोठा, चिमुकला. त्याने किती चॉकलेट काढले त्याच्यातले, हात टाकला खरा पण लागायला पण पाहिजे काहीतरी, 1 2 काढले. आणि मग यांनी गेलं काका मला पण. आता मला पण असा हात जेव्हा ठेवतो तेव्हा व्यापारी किती देणार? त्यांनी व्यापाऱ्याने हात टाकला बरणे, व्यापाऱ्याचा हात किती मोठा. मग त्यांनी जेव्हा टाकलं तेव्हा यांनी दिलं, तर मग याचे सांडले अर्धे, त्यांनी वेचले आणि घेतलं. मग आता ज्यांनी हात असा ठेवला त्याला जास्ती मिळाले की ज्यांनी त्या वर्णीमध्ये हात टाकला त्याला जास्ती मिळाले? ही सिंपल गोष्ट आपल्याला कळत नाही. सो म्हणून परमेश्वरासमोर जेव्हा आपण हात पसरवतो त्यामध्ये आपला कमीपणा नाही आहे, त्यामध्ये आपला फायदा आहे की देणाऱ्याची बुद्धी आणि देणाऱ्याचा हात भला मोठा आहे. सहस्त्र शीर्ष पुरुष, सहस्त्र अक्ष, सहस्त्रपाद. विष्णू सहस्त्रनाम मध्ये परमेश्वराची स्तुती कशी केली जाते?
की त्यांच्याकडे सहस्त्र हात आहेत. मग सहस्त्र हात असणाऱ्या व्यक्तीला आपण कुठे मागायचं? त्याला सांगायचं की तुमच्या हिशोबाने, तुमच्या समजुतीनुसार माझ्यासाठी जे एकदम श्रेयस्कर आहे ते द्या, तर नक्की जास्ती मिळणार. पण ते श्रीकृष्ण म्हणतायत की हे ज्यांना पटत नाही ते वेदांमध्ये जरी पारंगत असले तरी ते अल्पज्ञ आहेत असं. ओके, म्हणून व्यापारी बुद्धी नको करायला. ओके, मग यात चुकीचं काय आहे? आता व्यापारी बुद्धी करण्यामध्ये काय चुकीचं? अहो काय मिळेल नाही मिळेल, काय होईल माहिती नाही, मी तर कसं एकदम माझा चोख असतो व्यवहार, ठीक आहे, आपण असं म्हणतो. तर याच्यामध्ये पुढच्या श्लोकामध्ये मग श्रीकृष्ण म्हणतात की अशी व्यापारी बुद्धी ठेवून काय तोटा आहे. भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहरित चेतसा व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. श्लोक क्रमांक 41 मध्ये व्यवसायात्मिका आहे बघा. तर त्यामध्ये आपण दृढता म्हटलं होतं किंवा एकनिष्ठता म्हटलं होतं. आता श्रीकृष्ण काय म्हणतायत? भोगैश्वर्य प्रसक्तानाम, आपण भाषांतर वापरूया. जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर यांवर अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि यांमुळे मोहग्रस्त झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंतांची भक्तिमय सेवा करण्याचा दृढ निश्चय उत्पन्न होऊ शकत नाही. हा श्लोकाचं भाषांतर आहे, तात्पर्य नाही आहे. श्रीकृष्ण म्हणतात भोगैश्वर्य प्रसक्ताना, ज्यांना भोग करण्याची इच्छा आहे, ज्यांना नेहमी छानछोकपणाची इच्छा आहे, ते म्हणणार समाधून विधीयते, त्यांना माझी भक्ती करण्यासाठी नेहमी अडचणी होणार. का? अर्धलक्ष जो हात आपल्याला वाढतोय त्या हाताच्या मोठ्या आकाराकडे किंवा हृदयाच्या त्या दानशूरतेकडे नाही आहे. त्या हातामध्ये जे ब्रेसलेट आहे सोन्याचं, त्याच्याकडे लक्ष आहे. आणि जेव्हा देणाऱ्याच्या पाकिटावर किंवा देणाऱ्याच्या हाताच्या सोन्याच्या त्या घड्याळावर लक्ष असतं, तेव्हा मग हातातून जे मिळतंय ते सांडतं खाली. म्हणून लक्ष कुठे असावं? जो हात देतोय त्याच्याकडे. तर परमेश्वराच्या त्या शक्तीकडे जर जास्त लक्ष असेल, तिथे लोभ असेल किंवा याच्याकडून आता मला काय मिळेल याच्याकडे जर असेल, तर मग कृपा मिळत नाही. सो व्यापार म्हणजे बिझनेस. मग व्यापारामध्ये काय असतं? मी काय दिलं आणि तुम्ही काय दिलं. आणि कृपा म्हणजे काय? कृपा म्हणजे जे माझ्यासाठी, मर्सी इज टू रिसीव्ह व्हॉट वी डू नॉट डिझर्व. कृपा म्हणजे जे आपल्या नशिबात नाहीये ते मिळवणे, त्याला म्हणतात कृपा. मग जेव्हा व्यापार करतो, ऍक्च्युअली वी आर गोइंग इन द डायरेक्शन ऑफ बिझनेस. सो आपल्याला ते मिळेल जे आपल्याला नशिबात लिहिलंय. सो नशिबापेक्षा जास्ती जर मागायचं असेल, then you have to go in the direction of this. But when you do a business proposal, then you are basically going की इथे कपाळावर जे लिहिलं तेवढंच मिळणार. तर श्रीकृष्ण म्हणतायत की एकच तोटा आहे या व्यापारी बुद्धीचा, की माझी निस्वार्थी भक्तिमय सेवा करू शकत नाही. म्हणून म्हणते नात्याला विरजण लागलं, मग तो आंबटपणा येतो. पुढचा श्लोक. सो मोठं घर सगळ्यांना पाहिजे, बरोबर, सामान्य इच्छा आहे. आणि खायला किती पाहिजे? नाही, भरपूर पाहिजे. सो रोमन काळी, रोमन एम्पायरमध्ये ही भोगवृत्ती अशी पूर्ण सीमेला गेली होती. मग तेव्हा काय करायचे? सकाळी एक पार्टी आणि त्या पार्टीमध्ये पूर्ण पोटभर खायचं आणि दुपारी अजून एक पार्टी. पण दुपारी जर पार्टीमध्ये चांगला भोग करायचा असेल, छान ते सगळे पदार्थ खायचे असेल, पण पोट भरलेलं आहे, मग काय करायचं? सो ऍक्च्युली एमेटिक घ्यायचे. एमेटिक म्हणजे वॉमिट इट आउट. सो सकाळी वेगवेगळे छान छान पदार्थ खायचे, जिभेला म्हणजे समाधान मिळालं ते तात्पुरती. घरी यायचं, एमेटिक खायचं, यू वॉमिट इट आउट. बट ॲज सून एज यू वॉमिट इट आउट, द बॉडी इज सच की इट कॅनॉट ईट. 2 तास आराम. मग दुपारी अगेन यू ईट. मग परत घरी येऊन यू वॉमिट इट आउट. दिस इज नॉट एक्झॅजरेशन, दिस इज रियालिटी. का बरं? ही जी जीभ आहे ना, ही अशी सहजासहजी समाधान होत नाही. सो असं वर्षानुवर्ष, कॅन यू इमॅजिन पीपल हॅव डन दिस अँड स्पॉइल्ड देअर हेल्थ. आणि माझ्या जीवनातली एक गोष्ट सांगू का? चालेल, सांगू. पर्सनल गोष्ट. लहानपणी माझी आई आणि बहीण
हे दुसरीकडे कुठे गेलं आठवत नाही, खूप लहान होतो मी तेव्हा. तर मग वडील आणि मी आम्ही दोघं, माझी काहीतरी परीक्षा होती, मी जाऊ शकलो नाही. मग एक शेजारच्या काकूंच्या घरी त्यांनी, नंतर आम्ही शिफ्ट झालो होतो, मग दुसरीकडे राहायचे ते. मग त्यांनी रात्री जेवायला बोलवलं होतं. मग आता साधारणपणे एक आग्रह नावाची गोष्ट असते ना, आणि आग्रह केल्याशिवाय देणाऱ्याचा हात काही तृप्त होत नाही. पण समोर खाणारा माणूस आहे, त्याचा हात आणि पोट आणि तो चिमुकलं होतं, तेव्हा लहान होतो मी. तर त्या काकूच्या होत्या, त्यांनी खूप आग्रह केला, अरे थोडंसं अजून घे. आता नाही म्हणायचं असतं, हात टाकायचा असतो, असं काय मला तेव्हा काही कोणी शिकवलं पण नव्हतं. तर त्याच्यामुळे माझ्या ताटात भरपूर पडलं. वडिलांनी बरोबर ऍडजस्ट केलं ते. आणि वडिलांचं जेव्हा जेवण संपलं तेव्हा माझ्या ताटात बघितलं तर अजून भरपूर होतं. मी म्हटलं आता चला, खाऊ शकत नाहीये. तर वडील उठले, म्हटलं चला थँक्यू. मी पण उठलो. वडील म्हणजे नाही, हे ताटात एवढं सगळं आहे, हे तुला खायला लागेल. म्हटलं हे खाऊ शकत नाही मी, कारण मी हे मागितलं नाहीये, हे त्यांनी दिलंय, त्याच्यात माझी चूक नाही. नाही तू घेतलंस का? म्हटलं अहो मी घेतलं पण नाही. पण म्हणाले नाही, तू ताटात घेतलंयस ना, म्हणजे तुला खावं लागणार. सो आय स्टील रिमेंबर ऑलमोस्ट 45 मिनिटं की 1 तास मी असं तर, हा घास चिवचा, हा घास कावळ्याचा, असं 1 तास जीवावर येऊन ते ताट कसं बस संपवलं. आणि त्या काकू पण बघायला लागले की हे काय सगळं. ते म्हणाले अहो काही नाही, ऍक्च्युली खरं आहे, त्यांनी मागितलं नाहीये, त्यांनी काही आदाशीपणा केला नाही, हे मीच वाटलं. म्हटलं त्यांची चूक आहे, ते मान्य पण करतायत, शिक्षा मला काय. पण वडील म्हणाले तुझ्या ताटातलं तुला संपवायला लागलं. 1 तास लागला मला ते कसं बस थोडस ऍडजस्ट करून खुर्चीवर बसून असं सगळं मी हळूहळू ते संपवलं. हात धुतले. मग वडील मला म्हणतात, मला माहिती आहे तुला त्रास झाला, आता आपण ना चालत जाऊ घरी. का? त्रास देण्यासाठी नाही, की थोडं चालून जरा तुला बरं वाटेल. हळूहळू 2 किलोमीटर त्या दिवशी कदाचित अर्धा पाऊण तास लागला असेल, कारण अगदी असं गरजेपेक्षा जास्त खाल्ल्यावर चालूनही होत नाही. घरी गेलो. वडील काय मला बोलले नाही, पण त्या दिवशीपासून जे माझ्या ताटात वाढतात त्यांना माझ्यावर खूप राग आहे, कारण मी घेतच नाही ताटात. इथे पण तुमच्याशी जेव्हा बोलत असतो तेव्हा कोणते ते वृंदामाताची तुझी ताट बनवून आणू का, अजिबात नाही. आणि त्यांना कधी कधी वाईट वाटतं ते, अरे मी येऊन विचारते थोडं ताट बनवून आणू का, बाकीचे पण नेहमी म्हणतात ताट बनवून, अजिबात नाही. का? ती धास्ती बसलीये मला. नाही मी गंमत नाही करत आहे. त्या वयापासून आजपर्यंत आय चॅलेंज यू, आय एम चॅलेंजिंग ऑल ऑफ यू. कॅन यू सी 1 grain of rice in my plate uneaten? You check with anybody. ज्यांच्या ज्यांच्या घरी मी प्रसाद घेतलाय, इव्हन आपल्या गीता कोर्समध्ये पण, मला जेवढं वेळ, आणि आय एम रिअली व्हेरी स्ट्रॉंग अबाउट इट. नो नो नो. अँड पीपल गेट रिअली ऑफेंडेड ऍक्च्युअली. लोकांना ते वाईट वाटतं, थोडंसं घे, थोडंसं नाही, मला पाहिजे असेल मी घेईन. आणि पहिलं जे माझं प्लेट असते वाढतो ते नेहमी कमी असतं. मला जे वाटलं जे जास्ती पाहिजे ते मी पुन्हा मागीन आणि घेईन, त्यामध्ये मी लाजत नाही. पण मला त्याची पूर्ण भरलेली प्लेट बघून टेन्शन येतं, आणि त्याचे संस्कारच घडले. सो आज या अनेक वर्ष झाले त्याला, पण मी अगदी आनंदाने सांगू शकतो की त्यावेळेस मला जितकं वाईट वाटलं होतं आणि त्यावेळेस मला जितका राग आला होता, त्यापेक्षा 100 पट समाधान मला आज आहे की आज मी एकही शीत वाया घालत नाही. या जगामध्ये जिथे लोकांना जेवण कसं असतं फुल प्लेट, तेही काही लोकांना दिसत नाही, अशा काळी आपण जेवण वाया घालणं, डस्टबिन मध्ये टाकणं, मग इट इज अनबिलिव्हेबल फॉर मी. पण याची सुरुवात कशी झाली ती त्या दिवशी झाली. सो अशा प्रकारे लहान लहान गोष्टी आहेत ज्या आपण जर शिकलो. सो देन या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतायत की जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर यांवर अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि यांमुळे मोहग्रस्त झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंतांची भक्तिमय सेवा करण्याचा दृढ निश्चय उत्पन्न होऊ शकत नाही. श्रीकृष्णांचं म्हणजे आहे आपल्याला अनासक्त जीवन जगणं हे किती महत्वाचं आहे. का? त्याचा किती मोठा एक दुष्परिणाम आहे जर नाही केलं तर, की श्रीकृष्णांच्या जवळ जाऊ शकणार नाही आपण.
मग किती मोठा दुष्परिणाम आहे. सो लेट्स बी लिमिटेड इन अवर डिमांड्स. आपण किती खातोय, किती आपण आपल्यासाठी करतोय. मग हा प्रश्न येतो की मग माझे जे पैसे ते माझ्यासाठी नाही आहेत का? त्यासाठी पण एक स्लाइड आहे माझ्याकडे. सो हा एका बागेतला सत्संग कार्यक्रम आहे. ठीक आहे. आता बागेमध्ये संध्याकाळी जर आपल्याला हा कार्यक्रम करायचा असेल, इथे जवळ उद्यान आहे, तिथे गेलो चालेल. आपण पुढचा कार्यक्रम एका झाडाखाली केला तर तुम्ही येणार? अच्छा, मी फोटो काढतोय. साधारणपणे पाऊस, चिखल आणि कधी कधी झाडांवरचे पक्षी पण कधी कधी प्रसाद देतात. सो इट मे नॉट बी रिअली कम्फर्टेबल. सो हा एका घरात होणारा सत्संग कार्यक्रम आहे. आपला जो गीता कोर्स दुसरा झाला होता तो त्यांच्या घरी झाला, बरोबर. मग त्यांच्या घरी त्यांनी असं ते त्यांचं बसायच्या खुर्च्या वगैरे होत्या, त्या 3 दिवस सगळ्या बाजूला आलेल्या होत्या. दुसरीकडे कुठेतरी नेलं आणि आपल्या गीता कोर्ससाठी सगळी सोय केली. सो इज दिस अ गुड युटिलायझेशन ऑफ हर होम? हरे कृष्ण. तर हा व्हेन्यू मिळत नव्हता गीता कोर्ससाठी. मग त्यांनी स्वतःचं घर ओपन केलं, सगळं फर्निचर चेंज केलं आणि अशी पूर्ण रूम तयार केली जिथे 30 लोक आपण बसून गीता कोर्स केला. सो ती जी फॅसिलिटी त्यांनी दिली ती गरजेची आहे, ती चांगली आहे. म्हणून मोठं घर असावं की नसावं. मग सो हा पॉइंट आपल्याला कळायला पाहिजे की भोगवृत्ती म्हणजे माझ्यासाठी. आणि माझ्यासाठी या शब्दाच्या आधी केवळ नावाचा पण शब्द आहे. केवळ माझ्यासाठी, बरोबर. पण त्याच घराला जेव्हा आपण श्रीकृष्णाचं घर समजतो, मग तिथे राधा गोपीनाथांचा फोटो ठेवतो, त्यावेळेस आपण प्रसाद दिला सगळ्यांना, मग ते घर एका मंदिराचं स्वरूप घेतं. की मग हे जे मोठं घर आहे माझं ते कशासाठी आहे? की श्रीकृष्णाचा प्रचार व्हावा, इथे भक्त येतील, ऐकतील. सो अशा प्रकारे या वृत्तीने जर आपण आपलं घर छान सजवलं, या वृत्तीने जर आपलं छान घर मोठं केलं वगैरे, तर त्या वृत्तीला भोगवृत्ती नाही म्हणत, त्या वृत्तीला म्हणतात सेवावृत्ती. आणि त्या मंदिरात राहणारे आपण, आपल्याला पण ते मोठं घर मिळालंच ना, पण श्रीकृष्णांना बाजूला ठेवून जेव्हा आपण घराला सजवतो, आपल्या घराला मोठं करतो, अमुक करतो, तमुक करतो, पण त्याच्यामध्ये भोगवृत्ती येते. आणि त्याच घराला जेव्हा आपण श्रीकृष्णांची मूर्ती ठेवतो किंवा श्रीकृष्णाचा असा फोटो ठेवला आणि म्हणालो की आम्ही काय किरायेदार, काय म्हणतात मराठीमध्ये, काय म्हणतात भाडेकरू आहोत, 3 भाषांमध्ये बोलतो, आम्ही भाडेकरू आहोत, या घराचे मालक श्रीकृष्ण. मग त्या वृत्तीने जर आपल्या घराला आपण मोठं केलं, छान केलं आणि ही केलं की मंदिर कसं असावं, सुंदर असावं, मंदिरामध्ये जाळे नसावेत, मंदिर असं छान असावं. म्हणून मी माझ्या घराला असं सुंदर का ठेवतो? काही श्रीकृष्णांचं घर आहे, हे श्रीकृष्णांचं मंदिर आहे. तीच कृती आहे, पण वृत्ती किती वेगळी आहे. तर मग या वृत्तीने जर आपण जगलो तर आपण जे काही करायचं ते करू शकतो. पण त्यामध्ये काय येतं? श्रीकृष्णांच्या प्रचारासाठी माझा घराचा वापर व्हावा, श्रीकृष्णांच्या प्रचारासाठी, श्रीकृष्णांना आनंद देण्यासाठी मी जीवनात जे काही करतो ते करावं. फक्त वृत्ती बदलली तर किती छान आपल्या जीवनामध्ये जे श्रीकृष्ण म्हणतात की भोगवृत्तीने तुम्ही दूर जाता, ते या वृत्तीने आपण श्रीकृष्णांच्या जवळ जाऊ. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही हातवर केला होता, सांगा. तुम्ही म्हणालात ना ते, नाही तुम्ही असं म्हणालात ना अल्पज्ञ म्हणून, तर ते वेदांचं म्हणजे तुम्हाला वेद जाणणारे किंवा विश्वास ठेवणारे तेही अल्पज्ञ असं म्हणायचंय का? तर ही घालायचंय नाही, वेद वाचून त्यामध्ये निवडक तत्व शोधणे ते अल्पज्ञ. ओके. मग मला माझ्या जीवनात सोयी सुविधा पाहिजेत, त्या माझ्या आरामाकरिता की भगवंत यांच्या अखंड सेवेकरिता, हे आपलं याच्यावर मन आहे. ओके. पुढचा श्लोक 45. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ तथा रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो.
श्रीकृष्ण स्वतः जे वेदांचे स्रोत आहेत ते म्हणतात वेदांमध्ये साधारणपणे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांमध्ये कसं आपण काय काय करावं प्रामुख्याने त्या गोष्टी आहेत. पण तुला, माझ्या भक्ताला मी विनंती करतोय, तू या 3 गुणांच्या पलीकडे जा आणि आत्मसमर्पण, आत्मपरायण हो आणि लाभ तथा रक्षण याच्या काळजीतून मुक्त हो. आपण आपलं रक्षण करू शकतो का, आपण आपला लाभ करू शकतो का, ही भावना जेव्हापर्यंत आपल्या मनात आहे तेव्हापर्यंत आपण त्या मुलासारखे हो जो म्हणतो की मी घेणार. आणि जेव्हा आपण परमेश्वराशी नातं जोडतो प्रामाणिकपणे, तेव्हा मग आपण असा हात होतो, मग माझा लाभ त्यांना माहिती आहे, माझं रक्षण त्यांना माहिती आहे. पुढे जाऊया. याच्यावर माझी काय स्लाईड आहे? ओके. मग हे जे असं आहे की माझ्या रक्षणासाठी, माझ्या लाभासाठी मी थोडं अनासक्त होणं एवढं सोपं आहे का? नाही. तर मग त्यासाठी हे उदाहरण आहे. याला मॅग-लेव ट्रेंड म्हणतात, मॅग्नेटिक लेव्हिटेशन. सो लेव्हिटेशन म्हणजे तरंगणे आणि मॅग्नेटिक. सो ही जी ट्रेन आहे 600 किलोमीटर्स पर अवरला, बुलेट ट्रेन वगैरे ते करतात ना बॉम्बे अहमदाबाद. सो तशी नॉर्मल जी ट्रेन आहे अगदी 80-90ला जरी पोहोचली तरी ती थोडी धक्के देते. इव्हन एअरप्लेन मध्ये पण टेक ऑफला जेव्हा तो स्पीड वाढतो बिकम्स व्हेरी बम्पी ऍक्च्युअली. सो 600 किलोमीटर्स पर अवरला कसं ही ट्रेन जाणार आहे, त्याच्या मागे त्यांनी टेक्नॉलॉजी वापरली आहे. सो काय करतात, जे रूळ आहे ट्रेनचं ज्याच्यावर चाकं फिरतात, दे बिकम अपोजिट पोल्स, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. सो अपोजिट झालं ते अट्रॅक्ट होणार, हे सिमिलर पोल्स होतात. सो दे रिपेल इच अदर. सो ॲट अ व्हेरी व्हेरी स्मॉल मायक्रोस्कोपिक लेवल सेम पोल्स जर त्याला इलेक्ट्रिसिटी दिली देन इट बिकम्स मॅग्नेटाइज्ड. सो हे असं चाक जे आहे, मग जेव्हा गाडी सुरू होते तेव्हा मॅग्नेटाइज केलं त्याला, तर असं थोडं. आता ही गॅप मी खूप जास्ती दाखवली, किंचित वजन जास्ती आहे पण ते. सो यू जस्ट हॅव टू मेक इट मायक्रोस्कोपिकली लिटिल हाय आणि देन इट इज ऑलमोस्ट लाईक फ्लोटिंग मायक्रोस्कोपिकली. सो देर इज नो फ्रिक्शन, देर इज नो कॉन्टॅक्ट. इट इज व्हेरी मायक्रोस्कोपिकली. सो देन नो फ्रिक्शन, नो कॉन्टॅक्ट मीन्स ॲज गुड ॲज अ प्लेन फ्लाइंग इन द एअर, विमानासारखं. सो देन 600 किलोमीटर्स पर अवर. ऑफकोर्स मग त्याला तर असं एकदम पण वर नाही जायला पाहिजे, तर तेवढं ते मॅग्नेटिक जो आहे फील्ड आहे ती छान त्याला कंट्रोल करतं. बट इमॅजिन या रुळाचं आणि या चाकाचं कॉन्टॅक्ट झाल्याशिवाय आगगाडी चालणार नाही ही आपली धारणा आहे. आगगाडी म्हणजे ती कॉन्टॅक्टवर चालत. पण त्याच्यावर जेव्हा संशोधन केलं आणि तो कॉन्टॅक्ट जेव्हा असं थोडं लूज केला, त्याची जी आसक्ती आहे ती जरा लूज केली, नाव इट कॅन रन. आणि तो जो स्पर्श जर करून ठेवला तर नाही होणार. म्हणून आपल्या जीवनात पण आपल्याला आपल्या डोळ्यांसमोरची दिसत त्याची आसक्ती जेवढी ठेवू तेवढं आपण परमेश्वराच्या दिशेने धावू शकणार नाही. तर थोडी आसक्ती जर सोडली तरी आपण धावू शकतो. तर श्रीकृष्ण त्या छोट्याशा आसक्तीबद्दल आपल्याला खुणवत आहेत. सगळं सोडून नाही द्यायचंय, कारण जर खूप जास्ती अनासक्ती झाली तर ती ट्रेन कदाचित रुळावरून खाली पडू शकते. मग किती कंट्रोल्ड करायला लागेल. म्हणून जबाबदाऱ्या न सोडता, जबाबदाऱ्या पार पाडता पाडता पण ही भावना ठेवून की मी माझ्या जबाबदाऱ्या निष्काळजीपणाने नाही पार पाडणार, मी जबाबदाऱ्या पार पाडणार, अत्यंत काळजीपूर्वक करणार, पण स्वतःला करता न समजता की परमेश्वराची कृपा आहे, परमेश्वराची बुद्धी आहे, परमेश्वराने शरीर दिले, परमेश्वराने संधी दिले, त्यांचा वापर करून उपयोग करून मी जे काही मिळवतो तर कृतज्ञतेची भावना येते मग त्याच्यामध्ये की परमेश्वराची मदत होते म्हणून मी करतोय. तो करायचं मलाच आहे. म्हणून दोन तो कसं, एक म्हणजे मी सगळं करीन आणि त्याचं श्रेय पण मी घेईन आणि म्हणेन ये मेरे खून पसीने की कमाई आहे. आणि दुसरं म्हणजे परमेश्वरावर इतका अवलंबूनपणा दाखवतात लोक कृत्रिमपणे की घरातल्या कुठल्या जबाबदाऱ्या नाही, काही नाही. आणि त्याला विचारलं काय, आणि परमेश्वर आहेत ना, परमेश्वर सगळं करतील. आणि योग्य भावना काय आहे, मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडीन, अगदी दक्षतापूर्वक करीन. पण आंतरिक भावना काय, परमेश्वराने दिलंय म्हणून मी करू शकतोय, मग सगळं त्यांचंच आहे, त्यांच्या आनंदासाठी मी करतोय. सो दिस इज व्हॉट ए वैष्णव मीन्स. वैष्णव म्हणजे विष्णूचा भक्त. विष्णूचा भक्त कसा असतो, त्याला जर आपण डोळ्यांनी बघितलं, त्याच्या कृती बघितल्या तर असं वाटतं हा ना सर्वात आसक्त व्यक्ती आहे.
कारण प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं लक्ष असतं, हे असं का झालं, ते तसं का झालं. तर एवढं लक्ष हा म्हणजे आसक्त असतं. पण त्याचं जर मन बघितलं, मन तर कम्प्लिटली अनासक्त व्यक्ती आहे. जो निष्काळजीपणाने करतो त्याची अनासक्ती बाहेर दिसून येते, आणि जो अत्यंत लोभाने करतो आतमध्ये त्याचं मन पण जेव्हा आपण विचारतो तेव्हा मनामध्ये पण सगळं दिसतं की याला प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला आसक्त आहे, फळांशी पण असेल. सो श्रीकृष्णाचा योग्य विद्यार्थी म्हणजे कोण, त्याला जर काम करताना आपण बघितलं तर यू विल फील इज अ मोस्ट अटॅच्ड पर्सन. अजिबात निष्काळजीपणा नसतो, पण बोलताना लक्षात येतं की जरी हा लक्षपूर्वक, हा व्यक्ती लक्षपूर्वक सगळं करत होता, पण फळांसाठी तो आसक्त नाहीये. तो त्याच्या कर्तव्यासाठी आसक्त आहे, पण फळांसाठी तो म्हणतो श्रीकृष्णांची इच्छा असेल तेव्हा देतील, श्रीकृष्णांची जेव्हा काय असेल तेव्हा देतील. तर हा बॅलन्स आपल्याला यायला पाहिजे. सो दॅट इज इट मॅग लेव ट्रेन. ओके, मग अशा प्रकारचं मी एवढा सुंदर पीपीटी बनवलं होतं आणि आता मला हे सगळं करायला लागतंय. ठीक आहे, काही हरकत नाही. ओके, मग जर सकाम भावना कर्तव्य पालनाकरिता पोषक नाही तर मग वेदांमध्ये याचा उल्लेख कशासाठी आहे? ठीक आहे, आपण मॅग लेआउट ट्रेन बद्दल बोलतो सगळे, पण श्रीकृष्ण म्हणतात की वेदांमध्ये प्रामुख्याने हेच सगळं दिलेलं आहे. मग वेदांमध्ये असं का दिलंय हा पण प्रश्न उद्भवतो. मग कधी कधी ना लहानशी मुलगी आहे, त्याला डॉक्टरांकडे जर घेऊन गेले तर ती डॉक्टरांशी बोलत नाही, त्याला माहिती आहे हे सुई देणार. आणि मागच्या वेळेस मला आठवते मी कुठली तरी मूवी बघितली होती तर ते राग करतात, बरोबर. मग कधी कधी काय करायला लागतं, डॉक्टरला ते लॉलीपॉप द्यायला लागतो. तर कधी कधी लहान मुलांना इंजेक्शन वगैरे, पोलिओ वगैरे देतात ना, वॅक्सिन, तर ते खूप टोचणार असतं, पण ते डॉक्टरांना माहिती असतं. मग डॉक्टर म्हणतो अरे तो पक्षी कुठला आहे, मी लहान पक्षी कुठे क्लिनिक मध्ये, अरे नाही, अच्छा अच्छा, मग ते काय आहे, हत्ती कुठे, असं मी कन्फ्युज, हत्ती पक्षी कुठे दिसतोय, आणि तो जो तिथे बसतो पण हेच सांगितलं, बाळा आता मी तुला पोलिओ वॅक्सिन देणार आहे, बरं ओरडायचं नाही अजिबात. पोलिओ वॅक्सिन म्हटली की ती पळून जाणार मुलगी. तर म्हणून औषध देण्याकरता कधी कधी खोटं बोलावं लागतं. औषध देण्याकरता कधी कधी जे महत्वाचं नाहीये तिथे लक्ष वेधित करायला लागतं, बरोबर. तर वेद माता आहे, वेद आपली आई आहे, त्यांना योग्य आपल्याला औषध द्यायचं आहे. पण ते म्हणतायत, वेद म्हणतायत जर यांनी वेद वाचलेच नाही, यांना वडिलांबद्दल माहिती कोण देणार. आपण गीताकोशमध्ये चर्चा केली होती की परमेश्वर जर वडील आहेत, वडिलांची माहिती केवळ एकच व्यक्ती अधिकृत देऊ शकते, आई, बाकी कोणाला नाही माहिती, बरोबर. म्हणून परमेश्वराबद्दल जर ज्ञान द्यायचं तर ते केवळ वेदांमध्ये आहे, योग्य ज्ञान. नाहीतर मग बरंच काही चालू आहे, बाहेरचे लोक काय श्रीकृष्णांबद्दल बोलतायत, रामचंद्रांबद्दल काय बोलतायत, काही त्याला अर्थ नाहीये, आणि कादंबऱ्या लिहितायत आणि काय काय पुरस्कार पण मिळत आहेत. द्रौपदीचं कर्णावर प्रेम होतं अशी एक कादंबरी आहे. सो डोंट वरी, चांगला हसून घ्या तुम्ही, काढतो ह्युमर आहे ते, इट इज नॉट अ ट्रॅजेडी. म्हणजे हास्यास्पद आपण ज्याला म्हणू काय 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 करताय ते. कसं आहे ना, एक फेमस होण्यासाठी मी कुठल्या टोकाला जाईन याचा आता काही सीमा नाही राहिली, बरोबर. तर काहीतरी मी वेगळा दृष्टिकोन मांडायला पाहिजे. मग वेगळा दृष्टिकोन तो खोटा असेल पण तो वेगळा आहे ना, ते मी करेन. सो वी हॅव टू बी केअरफुल की हे जे वेद जे दिले आहेत ते आई काय करते, आई आधी विश्वास संपादन करते. जर आपल्या वेदांवर विश्वास, जर पहिल्याच वाक्यापासून लिहिलं असेल ऍक्च्युली ना आपण अनासक्त होऊन जीवन जगायला पाहिजे, आपण लोभमुक्त होऊन जीवन जगायला पाहिजे, आपण वेदिक सोडून देऊ आपण. कारण सगळ्यांना आपण स्वीकार करायला पाहिजे की पहिली गोष्ट हीच असते की यामध्ये माझा फायदा काय आहे, बरोबर. सो ऍक्सेप्टेड. मग वेद काय म्हणतात, इकडे तुझा फायदा करून देते, मग असं केलं तर हे मिळेल, असं केलं तर हे मिळेल. हे वाचता 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 मध्येच एक परमेश्वराला पुढे आणते. मग महाभारतामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या साधारण जीवन जगण्यासाठी महत्वाच्या आहेत. पण महाभारताचा एक खूप छान एक गुण काय आहे, त्यामध्ये मध्येच श्रीकृष्ण पण येतो, पण सेंट्रल फोकस जो आहे महाभारताचा तो श्रीकृष्णांवर नाही आहे, पांडवांवर आहे. मग पांडव कसे जगतायत, त्यांना काय अडथळे येत आहेत, आणि कौरव त्यांना कसं छळतायत, पण त्यांनी धर्म सोडला नाही. सो धर्माचा मार्ग किती कठीण आहे, पण
ज्यांनी ज्यांनी धर्माचा मार्ग अवलंबन केला त्यांना परमेश्वराचा वरद हस्त पण मिळाला, परमेश्वराचे आशीर्वाद. हे महाभारत आहे. पण ते वाचता वाचता जर तुमचा फोकस नसेल, यू मे नॉट अंडरस्टँड की दिस ऍक्च्युअली स्क्रिप्चर वॉज मेंट टू ग्लोरिफाय कृष्ण. एवढं सगळं बाकीच्या गोष्टी दिल्या आहेत. आता महाभारत कोणी वाचलंय ग्रंथरूपात? B.R. चोपडाचं नाही. सो संभाषण आहे, समजा भीष्म आणि युधिष्ठिर. तर युधिष्ठिर प्रश्न विचारणार की एका राजाचं योग्य कर्तव्य काय, आणि भीष्म बोलता बोलता म्हणणार हाच प्रश्न या राजाने एका ऋषीला विचारला होता, आणि मग त्यांनी जे उत्तर दिलं ते सांगणार. बरोबर. वेदांमध्ये ती एक आहे की अधिकृत ऋषींनी काय उत्तर दिलं ते आपण रिपीट करायचं. सो असं मग तो जो ऋषी जो बोलतोय तो एक गोष्ट सांगणार की एकदा मी असं ऐकलं होतं की ब्रह्मदेवांना नारद मुनींनी असं प्रश्न विचारला होता. सो इतके रेफरन्स आहेत. ऍक्च्युली आय एम टेलिंग यू की जर तुम्ही ते ट्रॅक नाही ठेवलं तर यू गेट लॉस्ट ऍक्च्युअली. आणि त्या एवढ्या सगळ्या स्टोरीज मध्ये सगळ्या छान स्टोरीज आहेत. जीवन चांगलं कसं जगायचं त्यासाठी आहेत. पण जीवनाचा जो उद्देश आहे परमेश्वराला जाणणं आणि परमेश्वराची भक्ती करणं, ते त्याच्यामध्ये कधी कधी आपण हरवून बसतो. पण श्रीकृष्णांना जर इंट्रोड्यूस करायचं असेल आणि डायरेक्टली जर गीता जर सुरू केली तर कदाचित अर्धे लोक ते समजून घेणार नाहीत. म्हणून गोष्टींच्या मार्फत स्टोरीज सांगून असं तसं हे ते करून मग हळूच भगवद्गीता जी आपण वाचतोय ही कुठे महाभारतात येईल. पण महाभारतामध्ये भगवद्गीतेपर्यंत येईपर्यंत आपल्याला 1000 गोष्टी वाचायला लागतील. सो मग ते चांगलं आहे की नाहीये? चांगलं आहे. कारण सर्वसाधारण समाजाला या सगळ्या चांगल्या जगण्यासाठी डायरेक्शन्स लागतात. कॉमन सोसायटी नीड्स लॉट ऑफ डायरेक्शन, हाऊ टू लिव्ह, हाऊ टू टॉक, हाऊ टू वॉक, हाऊ टू बिहेव. कर्तव्य बुद्धी ही खूप महत्वाची आहे. पण त्या कर्तव्य बुद्धीला दॅट इज नॉट द एंड. कर्तव्य बुद्धीला नंतर आपल्याला अजून पुढे घेऊन जायचंय. सो दॅट इज मग सगळ्यात वरची जी फिलॉसॉफी ती गीतेमध्ये. मग गीतेमध्ये पण मग 18व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाचं तुला पुढे दिलं की ऍक्च्युली जीवनाचं लक्ष आहे झाडाच्या मुळांना पाणी देणं, फांद्यांना फुलांना वगैरे पाणी द्यायची गरज नाही, मुळांना. मग तिथे असं हळूहळू हळू म्हणजे वेदव्यास ऋषी किती स्मार्ट आहेत. आधी असे टॉफी दिली, मग बस रे बाळा, मग गोष्ट सांगितली, मग असं तसं, मग तुला थोडं काही खायला देऊ का, मग असं तसं करत 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 हे काय माहिती आहे का तुला? नाही माहिती, मी दाखवतो. तर औषध दिलंय. सो दिस इज हाऊ ऑल द वेदास आर अरेंज्ड. ओके. कदाचित माझ्याही जीवनात मी हे तत्व पालन केले आहे का? माझ्या जीवनात मी असं कधी की एक गोष्ट सांगायची होती पण ती सांगणं थोडं कठीण वाटत होतं. मग मी थोडंसं त्या व्यक्तीला समजेल असं आपण आपल्या मुलांना असं करतो किंवा इतर काही नात्यांमध्ये करतो. तर आपण जर करू शकतो तर वेद नाही करू शकत. तर म्हणून हे पण माहिती पाहिजे की वेद असं का करतात आणि हे पण माहिती पाहिजे की ते अंतिम ध्येय नाहीये. दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे. ओके. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. गावामध्ये ना भांडी धुवायला वेगळी विहीर असते, आंघोळ करायला वेगळी विहीर असते, शेतांना पाणी द्यायला वेगळी विहीर असते, कारण ते पाणी मिक्स नाही व्हायला पाहिजे. बरोबर. मग श्रीकृष्ण म्हणतात एक विहीर वेगवेगळ्या कारणासाठी असते. आणि जर वाहती नदी असेल तर त्याच वाहत्या नदीतून एक पाईप तुम्ही धुण्यासाठी, एक पाईप शेतांसाठी, एक पाईप पाण्याचं प्यायचं पाणी. सो ज्याच्याकडे नदी नाहीये त्याला वेगवेगळ्या विहिरी माहिती लागतात. पण ज्याच्याकडे नदी आहे, ज्या गावाच्या शेजारून नदी जाते, त्याला विहिरीची गरज नाही. तसं म्हणताय श्रीकृष्ण म्हणताय त्याचप्रमाणे ज्या ज्ञानी मनुष्याला वेदांगाच्या हेतू माहित आहे त्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात. मग वेदांमध्ये भरपूर गोष्टी सांगितल्या,
पण ज्याला त्याचा हेतू माहिती आहे, त्याला उद्देश माहिती आहे, ही हॅज ऍक्सेस टू अ रिव्हर. मग तो त्या एका नदीतून सगळं काही करतो. तसं याला योग्य हेतू माहिती आहे, योग्य उद्देश माहिती आहे, तर त्याला सर्व वेदांमध्ये त्याला एक साम्यता दिसते. आणि जर तो उद्देश माहिती नसेल किंवा हेतू माहिती नसेल, तसं प्रभूजी या वेदांमध्ये ही असं लिहिलंय, इथे असं लिहिलंय, तिथे असं लिहिलंय, तर ते शब्दशः वेगळं लिहिलंय. पण इफ यू अंडरस्टँड द स्कीम बिहाइंड इट, देन यू कॅन सी एक जिक्सॉ पझल असतो ना, तर सगळे ते पीसेस फिट होतात. यू सी द माझ्याकडे खूप छान उदाहरण आहे, स्लाइड शो मध्ये दाखवतो. सो विहिरी करून काय काय करू शकतो, तसंच एक मोठा जलाशय आहे, त्याच्यातून ते करू शकतो. आणि वाहणाऱ्या नदीतून तर सगळं काही करू शकतो. हे श्रीकृष्णांचंच खूप सुंदर उदाहरण आहे. वेदांमध्ये कितीतरी विधी पूजा वर्णिलेली आहेत, पण त्या सर्वांच्या मागचा हेतू ज्याला माहित आहे, तो व्यक्ती वेदांना कसं बघतो, त्याला त्याच्यामध्ये कन्फ्युजन दिसत नाही, त्याला मध्ये कुठे विरोधाभास दिसत नाही. ही अंडरस्टँड्स. पाय महत्वाचे की हात महत्वाचे? चालायचं असेल तर पाय महत्वाचे, जेवायचं असेल तर हात महत्वाचे, कान महत्वाचे की डोळे महत्वाचे? जर इथे आपला मागच्या वेळेस जो तो पुष्पाभिषेक होता, तेव्हा डोळे किती महत्वाचे होते. पण ते पुष्पाभिषेक बघण्यापूर्वी जो श्रीकृष्णांचा आपण नामकीर्तन केलं आणि क्लास ऐकला, तेव्हा कान महत्वाचे होते. मग ज्यांनी तो क्लास अटेंड नाही केला त्यांना ते हे फक्त एवढं ते स्पर्श नाही होणार. पण ज्यांनी तो क्लास ऐकला, श्रीकृष्ण कसे या जगात आले जन्माष्टमीला, ते सगळं ऐकल्यानंतर जेव्हा आपण पुष्पवर्षा केली, मग सो काय महत्वाचं नाहीये. मग डोळे पण महत्वाचे, नाक पण महत्वाचे, जीभ पण, कान पण, पाय पण, हात पण, सगळं महत्वाचं आहे. पण प्रत्येकाची कार्य आहेत. आणि जे काम हात करू शकतात ते पाय नाही करू शकत, जे काम डोळे करू शकतात ते कान नाही करू शकत. सो वन हू अंडरस्टँड्स द होल बॉडी, ही नोज एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. बट डोळे एकमेव महत्वाचे नाही आहेत, कान एकमेव महत्वाचे नाही आहेत, हात एकमेव महत्वाचे नाही आहेत. पण हेतू, उद्देश साध्य करण्यासाठी हातांचं महत्व आहे, कानांचं महत्व आहे. आणि जर आपल्याला ते माहिती नसेल, मग आपल्याला एक गोष्ट अधिक महत्वाची वाटते. ओके, हा जो श्लोक आहे हा आपण पुढच्या वेळेस या एका श्लोकावर 1 तास चर्चा करणार आहोत. कर्मण्येवाधिकार असते, तर पुढच्या वेळेस कृपया मिस करू नका. खूप महत्वाचा श्लोक आहे. आपण आज इथून पुढे जाऊया. एक मला जस्ट एक एक्झाम्पल द्यायचं ते देऊन आपण बंद करूया. 48 योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. हे अर्जुन, यश आणि अपयशावरील संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने आपली कर्मे कर, अशा समभावालाच योग असे म्हटले जाते. ओके, पुढे. दूरेण हि अवरम कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणः फलहेतवः. हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफळांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. कृपण म्हणजे मराठीत कंजूष, बरोबर आहे. श्रीकृष्ण म्हणतात या श्लोकात, कृपण फलहेतव. जे आपले कर्म करताना त्या फळाची अपेक्षा करून कर्म करतात ते कृपण आहेत, ते कंजूस आहेत. कसं काय? कंजूस म्हणजे काय माहिती आहे? त्याच्याकडे ऍक्च्युली खूप काही धन आहे, पण तो भिकाऱ्यासारखं जगतोय. ऍक्च्युली आपल्याकडे जेव्हा आपण समर्पण करतो, जेव्हा परमेश्वराशी नातं जोडतो, तेव्हा आपण खूप चांगलं जीवन जगतो. जे मी तुम्हाला म्हटलं ना, याला जास्ती मिळतं, याला जास्ती नाही मिळत. तर श्रीकृष्ण म्हणतात, अरे तू नेहमी मागतोस ना, तू तोट्यात राहतोयस. म्हणून कृपण फल हे तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक मागून 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 जीवन जगत आहेत ते कंजूस लोक आहेत. त्यांच्याकडे ऍक्च्युली किती शक्ती आहे असा हात केला तर प्रत्येक क्षणोक्षणी गरजेपेक्षा, मागण्यापेक्षा, समजुतीपेक्षा जास्ती मिळेल. पण हा कंजूस माणूस आहे,
याच्याकडे एवढी शक्ती आहे, कंजूस आहे, हा काय 2 पैशांसाठी असं करतोय फले. सो जे लोक उदार वृत्तीने जगत आहेत त्यांना ऍक्च्युली उदारतेने मिळतं, आणि जे लोक नेहमी लोभाने वृत्तीने जगतायत त्यांना ऍक्च्युली काही मिळत नाहीये. आणि श्रीकृष्ण त्याला म्हणतात ते कंजूस आहे, कृपण म्हणतात त्याला. ओके. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. भक्तिपूर्ण सेवा करणारा मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो. हे ना अर्जुनाचा प्रश्न होता, एवम पापम अवाप्स्यसि. आठवतंय पहिल्या अध्यायामध्ये म्हणाले होते 1.36 च्या आसपास अर्जुन म्हणतात की मी जर युद्ध केलं तर मला पाप लागणार. तर श्रीकृष्ण याच्यामध्ये उत्तर देत आहेत की या जन्मातही चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होतो. तू पाप बद्दल बोलत होतास ना, तू जर अशा प्रकारे जीवन जगलास तर तू पापमुक्त होशील. म्हणून तू योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. योग हा कर्मसु कौशल्य, आर्ट ऑफ लिव्हिंग नावाचं एक हे ना. श्रीकृष्ण म्हणतात योग कर्मसु, आर्ट ऑफ लिव्हिंग इज नॉट जस्ट द नेम ऑफ एन इन्स्टिट्यूशन. आर्ट ऑफ लिव्हिंग इज हाऊ टू लिव्ह युअर लाईफ. सो आर्ट ऑफ लिव्हिंग इज ऑलवेज स्टे कनेक्टेड टू कृष्ण अँड डू व्हॉट एव्हर यू. जे काही आपण जीवनात करतोय ते आपण परमेश्वराच्या कल्याणासाठी, आनंदासाठी केलं तर दॅट इज द आर्ट ऑफ लिव्हिंग ऍक्च्युअली. योग कर्मसु कौशल. ओके, लास्ट 2 श्लोकास 5 minutes. But I want to give a very beautiful example. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्ध विनिर्मुक्ता पदं गच्छन्ति अनामयम्. याप्रमाणे महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होऊन भौतिक जगातील कर्मफळातून मुक्त होतात. त्यानंतर ते जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची अर्थात भगवत धामाची प्राप्ती करतात. सो अशा प्रकारे जर आपण जीवन जगतो, श्रीकृष्ण म्हणतात या जीवनानंतर आपल्याला वैकुंठ प्राप्त होऊ शकतं. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. आता हा श्लोक महत्वाचा आहे. जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी धनदाट अरण्याच्या पलीकडे जाईल, श्रीकृष्णाची उपमा आहे, जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी धनदाट अरण्याच्या पलीकडे जाईल तेव्हा तू ऐकलेल्या सर्व विषयी आणि ऐकाव्याचे आहे अशा सर्व विषयी उदासीन होशील. सो साधारणपणे या जगामध्ये जे काही बोलणं चालू असतं ते काय चालू असतं, जे आपण सुरुवातीला चर्चा केली, मला काय मिळणार, याला काय मिळणार, याने असं का केलं, त्याने असं का केलं. सो श्रीकृष्ण म्हणजे जेव्हा आपण असं जीवन जगतो तेव्हा हा जो ध्वनी नेहमी सतत फिरतच असतो आजूबाजूला, त्या प्रती तू उदासीन होशील. राईट नाव जर आपलं ही भावना नसेल जे श्रीकृष्ण सांगतायत, ऍक्च्युअली जेव्हा अशा गप्पा गोष्टी होतात ना तेव्हा आपले कान असे ओढले जातात. काय झालं अजून, अरे हे तर काहीच नाही, माझ्याकडे अजून एक गोष्ट आहे. आणि मला एक व्यक्ती माहिती आहे, त्यांच्याकडे तर 10 स्टोरीज. 1 मिनिट फोन लावूया आणि स्पीकर, आम्ही दोघं ना त्या व्यक्तीबद्दल चर्चा करत होतो आणि तुम्हाला अजून खूप माहिती आहे ते सगळी सांगा. आज आम्ही हा रस घेणार आहे, भक्ती रस नाही घेणार आहे, रस घेणार आहे. सो जेव्हा आपल्याला मध खायला मिळेल तेव्हाच आपण आंबट काहीतरी किंवा कडुलिंबाचा रस जो असतो तो आपल्याला बेचव वाटतो. पण जेव्हापर्यंत आपण मध नाही खाल्लंय तेव्हापर्यंत साधारण काहीतरी गोड जो असतो तो पण आपल्याला खूप छान वाटतो. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात हे जर बेचव वस्तू सोडायची असतील, आज आपण काय करतो, हे असं करायचं नाही, पण हे केलं नाही तर मग करणार काय. या जिभेला बोलण्यासाठी विषय पाहिजे, ही जीभ शक्ती आहे खूप बोलायची, बरोबर.
तर याला जर चांगले विषय आपण नाही दिले, नकळतपणे या जिभेला तेच विषय आवडणार. जर या कानाला आपण श्रीकृष्णाचे विषय नाही दिले, श्रीकृष्णाच्या रामचंद्राच्या गोष्टी नाही दिल्या, हे कान या सगळ्या गोष्टींप्रतीच ओढले जाणार, हे नैसर्गिक आहे. तर श्रीकृष्ण म्हणतायत, जेव्हा आपण अशा वृत्तीने जीवन जगू तेव्हा मोहरूपी घनदाट अरण्याच्या पलीकडे जाऊन आपण जे ऐकलंय आणि जे ऐकाव्याची इच्छा आहे त्याच्यापासून उदासीन होऊ. मग आपल्या आजूबाजूला हे चालतच राहणार आहे. दिस इज नॉट 2022. 2022चाच हा विषय नाहीये. हे विषय चालत राहणार आणि यांनी असं का केलं, त्यांनी असं का केलं, याला अंतच नाहीये. कारण प्रत्येक हा खोल विषय आहे खूप. पण याच्यापेक्षा अत्यंत जास्ती खोल विषय की परमेश्वराने असं का केलं, या परिस्थितीमध्ये रामचंद्र अशी का वागले, ते जेव्हापर्यंत आपण आपल्या कानाला गोडवा नाही लागत तेव्हापर्यंत मग ह्या बेचव वस्तूच आपल्याला आवडणार. शेवटचं एक उदाहरण देतो मी. प्रभुपाद आहेत ना, प्रभुपादांचे गुरु आहेत भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. त्यांनी 1890, 1910, 1930 वगैरे त्या काळात, त्या 20-30 काळामध्ये खूप प्रचार केला. तर तेव्हा ट्रेन्स नव्हत्या, तेव्हा बसेस नाही, कार्स नाही, फॅक्स नाही, ईमेल नाही. त्या काळी त्यांनी 64 मंदिरं स्थापित केली, विच इज इम्पॉसिबल ऍक्च्युली, कारण तेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती काही. तर त्यामध्ये त्यांनी रंगून, सो दिस इज प्री इंडिपेंडन्स, पूर्ण ब्रिटिश कॉलनी होती. रंगून मध्ये त्यांनी एक मंदिर स्थापित केलं राधाकृष्णाचं. तर तिथे जेव्हा ते मंदिर स्थापित केलं तर एक दिवशी एका उत्सवाला ते पुऱ्या तळत होते मंदिरामध्ये भगवंतांना अर्पण करायला, आणि तुपात तळत होते. चांगलं साजूक तूप होतं ते, आताचं ते पॅक तूप नाहीये. तर तो तुपामध्ये पुऱ्या तळताना जो सुगंध येतो, जो आपल्याला सुगंध वाटतो, तर तो असा दरवळला बाहेर. तर आजूबाजूच्या लोकांनी कंप्लेंट केली, रंगूनच्या लोकांनी, की हा दुर्गंध आम्ही सहन करणार नाही आणि हे बंद करा. मग तेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वती नंतर जेव्हा तिथे आले तेव्हा त्यांनी विचारलं, मग ह्यांनी सांगितलं की यांनी कंप्लेंट केली, मग आम्ही ते थोडंसं जर बंद करून वगैरे भगवंतांना खाऊ घातलं, पण मोठी फीस्ट करू नाही शकलो. ते म्हणाले, अरे तुपात पुरी तळताना जो सुगंध येतो तो कसा काय त्यांना वाईट वाटला. मग तेव्हा त्यांनी गोष्ट सांगितली की रंगूनचे लोक काय खातात. सो ऍट द राईट टाइम आय एम टेलिंग यू दी स्टोरी सो दॅट युअर ॲपेटाईट. रस्त्यावर मी ते कुत्रे मांजरे मरून पडतात. सो तिथे दिस रियालिटी. जर तुम्हाला त्रास होत असेल, बट वी शुड नो की काय चाललंय. सो गावामध्ये असं मोठा ना, इतका उंच मडकं असतं, तर ती अशी कुठेतरी मांजर पडलेली असं ना, तिला घ्यायचं आणि त्याच्यावर टाकून द्यायचं. कुत्रा पडलेला असं त्याच्यावर टाकून द्यायचं. ओके, बेसिकली इट रॉट्स, आणि त्याच्यावर ते झाकण लावतात. सो आफ्टर सम टाइम ना, सम लिक्विड दॅट ओजेस आउट, राईट. सडल्यावर कसं ते काहीतरी, दॅट लिक्विड ना, असे ते सगळ्या बॉडीज, जे डेड बॉडीज आहेत प्राण्याच्या, त्या तिथे असतात. तर आफ्टर सम टाइम ते कुजतं, आणि ते जे लिक्विड आहे ते लिक्विड इज यूज. आता काही समजा भात वगैरे काही बनवलंय त्यांनी, तर त्याच्यावर ते आपण तूप कसं घेतो वर्ण भातावर, तसं ते दॅट वॉज देअर फ्लेवरिंग सबस्टन्स. आणि दीज पीपल यूज टू लव्ह दॅट ॲज अ डेलिकसी, की आम्हाला ते त्याचा सुगंध पाहिजे, आणि हे काय तूप खाताय ते लोक. सो हे का सांगितलं की अनलेस यू हॅव ए हायर टेस्ट यू कॅनॉट गिव्ह अप ए लोअर टेस्ट. त्यामुळे मी मधाचं सांगितलं, जेव्हापर्यंत मध आपण खाल्लं नाहीये तेव्हापर्यंत अशा सगळ्या विक्षिप्त गोष्टी चालू आहेत. तर लास्ट एक्झाम्पल हे जे आहे ना, अरण्याबद्दल जे होतं ना, त्याच्याकडे माझी खूप चांगलं एक उदाहरण आहे, हे पुढच्या वेळेस आहे. सो हे अरण्य आहे, ठीक आहे, चांगलं दिसतंय, आणि सत्व गुणातल्या लोकांना पण खूप आवडतंय. हिरवळ, वाहणारी नदी वगैरे, बरोबर. आता कसं दिसतंय है ना. तर जे अरण्य दिवसा छान दिसतं ते रात्री भयावह होतं, बरोबर. आता ना, ही एक मूवी होती, कास्ट अवे म्हणून एक मूवी होती. हा एक माणूस असं दाखवलंय, त्याची बोट तुटते, मग तो वाहत एका बेटावर जातो आणि तिथे कोणी नाहीये. सो देन ही इज वर्किंग ऑन इज ऑन, मग काहीतरी झाडं कापतो, घर बनवतो वगैरे वगैरे वगैरे, बरोबर. सो खूप छान वाटतं ते.
So somewhere Krishna is saying की आपण या मोहरूपी धनदाट अरण्यामध्ये फिरतोय आणि दिवसा कधी कधी छान वाटतात, जीवनामध्ये कधी कधी असे क्षण येतात जेव्हा मोह छान वाटतो, पण जेव्हा रात्र होते तेव्हा तेच अरण्य भयावह होतं, भीती देणारं होतं. तर कधी कधी आपल्या जीवनामध्ये जेव्हा मोह आपल्याला जास्ती होतो तेव्हा कधी कधी अशी परिस्थिती होते जेव्हा आपल्याला भीती वाटते की आता काय होणार, बरोबर. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण असं विदाऊट एनिथिंग वी आर जस्ट वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट, अरण्यामध्ये आपण फिरतोय, बरोबर. आता या अरण्यामध्ये तुम्ही याचा विचार करा, कुठेतरी ट्रेकिंगला वगैरे गेले, तुम्ही जाता कधी कोणी ट्रेकिंगला वगैरे. समजा यदा कदाचित तुम्ही हरवले आणि तिथे सेलफोनची टॉवर वगैरे नसते, जिओ नसतो, नक्कीच इमॅजिन, गॉड फॉरबिड, तुम्ही हरवले आणि तुमचा सगळा ग्रुप गेला आणि रात्री विचित्र आवाज येत आहेत वगैरे. दुसऱ्या दिवशी सकाळी नाव यू आर जस्ट प्रेइंग, मला आय वॉन्ट टू गेट आउट ऑफ हिअर. हाऊ विल यू गेट आउट ऑफ ए जंगल इन विच यू आर लॉस्ट? तुम्ही एका जंगलात हरवले आहात, तुम्ही बाहेर कसे पडणार? विच डायरेक्शन? ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ? सो व्हेरी डिफिकल्ट, राईट. तर श्रीकृष्ण म्हणतात मोहरूपी धनदाट जंगलामध्ये, अरण्यामध्ये आपण तसे हरवलो आहोत, याच्यातून बाहेर कसं पडायचं आपल्याला कळत नाहीये. सो हे काय दिसतंय? जर आपण नकाशा, हे मी आय सेंड ऑन व्हॉट्सअप, एक हातात नकाशा जर असेल, त्याच्यामध्ये असेल 3 डोंगर दिसतात, जे 3 टोक दिसतात. 3 डोंगर कुठे आहेत? ते दिसतील 3 डोंगर, बरोबर. त्यामुळे ते नकाशा असेल. सो यू हॅव बीन एनी पार्ट ऑफ द जंगल, तुम्ही जंगलामध्ये कुठे का असे ना, एक छोटासा A4 साईजचा जर नकाशा असेल, आज उद्या परवा कधी ना कधी त्या नकाशाचा वापर करून तुम्ही बाहेर येणार. पण ज्याच्याकडे नकाशा नाहीये, तो असं शक्य आहे आयुष्यभर तो तिथे फिरेल. म्हणून जेव्हा आपण गीता वाचतोय, सो आय एम कम्पेअरिंग गीता टू हे नकाशा. तर मोहरूपी धनदाट अरण्यातून बाहेर येण्यासाठी हा नकाशा आहे. हा दिसायला छोटंसं पुस्तक आहे, पण हे छोटंसं पान ते त्या अरण्यातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला महत्वाचं. ते छोटंसं पान जर आपण नसेल, आपल्याला आयुष्य निघून जाऊ शकतं आपलं आणि आपण तडफडू ऍक्च्युली. सो ज्यांच्याकडे तो नकाशा नाहीये, हाऊ टू गेट आउट ऑफ हिअर. मलाही समजतंय की हे धनदाट आहे, मलाही समजतंय साप विंचू आहेत, मलाही समजतंय लांडगा आहे आणि रात्री भयावह कधी कधी पांढरं काहीतरी दिसतं आकाशात उडताना. आय वॉन्ट टू गेट आउट, मला समजतंय, पण माझ्याकडे नकाशा नाहीये. सो बाहेरच्या समाजात ऍक्च्युली पीपल आर हॅरॅस्ड. लोकांकडे पर्याय नाहीये. पण लोक जे जीवन जगतायत, असमाधानी जीवन जगतायत लोक, पण त्यांना गीता नाही माहिती, त्यांना पर्याय नाहीये. म्हणून त्या जंगलामध्ये कुठेतरी असं छोटंसं, ते कास्टवे म्हणतो काय करतो, असं काहीतरी एक खोटं घर बनवतो वगैरे, तसंच जगतायत ऍक्च्युली लोक जंगलामध्ये. आणि आपण इतके भाग्यवान आहोत की आपण गीता ऐकतोय आणि हळूहळू हळू आपल्याला एक ना स्पष्टता येते. अरण्यामध्ये ना एक फॉग असतो, फॉग नाही, धुकं असतं. त्यात धुकं जेव्हा सूर्यप्रकाश येतो तेव्हा तो धुकं जातं. तर जसं जसं हा ज्ञानाचा सूर्य आपल्या डोळ्यांसमोर चमकतो, तसं तसं धुकं पण जाईल आणि अरण्यातून बाहेर आपल्याला त्या नकाशामध्ये काही गोष्टी दिसतील आणि आपण या नकाशाच्या मदतीने या अरण्याबाहेर येऊ शकतो. तर ही परमेश्वराची, श्रीकृष्णाची खूप सुंदर एक उपमा आहे. शेवटचा श्लोक विल एंड, मग पुढच्या पासून एक टॉपिक आहे. श्रुती विप्रतिपन्नते यदा स्थास्यति निश्चला समधाव अचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यसी. आता बघा शेवटचं वाक्य श्रीकृष्णाचा आजचा. जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित न होता, डौलदार अलंकारिक भाषा म्हणजे देवाणघेवाण. जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित न होता आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल, तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. श्रीकृष्ण म्हणजे वेद वाचायचे, पण ते कुठल्या दृष्टीने वाचायचे हे श्रीकृष्णाने आज केला. मग असं जगणारे कोणी व्यक्ती आहेत का? हे किती उच्च आहे, हे मला नाही जमणार, बरोबर. तर पुढच्या वेळेस आपण सुरू करणार आहोत श्लोक क्रमांक 53. आणि त्या 53 मध्ये अर्जुन प्रश्न विचारतात. त्याचं मी फक्त भाषांतर वाचतो तुमचं बुक निर्माण करण्यासाठी. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? मला जाणून घ्यायचंय.
तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो, तो बसतो कसा आणि चालतो कसा. आणि मग याचं उत्तर श्लोक क्रमांक 54 पासून श्लोक क्रमांक 72 मध्ये शेवटचा जो सेक्शन आहे तो आहे. तर मग ते पुढच्या वेळेस आपण घेऊया. सो थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. ओके, डू वी हॅव टाइम फॉर वन राउंड?